सुरुवात करणार आहोत मोठ्या घडामोडींनी। उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सव। अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार। गरीब, मध्यमवर्गीय, तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वांनाच याचा मोठा फायदा होणार। जीएसटी मधील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे। जीएसटी सुधारणा, कर कपात यामुळे मध्यम वर्गाची 2.5 लाख कोटींची बचत होणार। गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक वातावरण। पंतप्रधान मोदींची घोषणा। तो एक साल में जो निर्णय हुए हैं उससे देश के लोगों को 2.5 लाख करोड़ रुपए से ज्यादा की बचत होगी। गर्वाने बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। देशातील प्रत्येक घराला, दुकानाला स्वदेशीचे रूप द्या। लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। मोदींचं आवाहन। हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया हो। गर्व से कहो ये स्वदेशी है। गर्व से कहो मैं स्वदेशी खरीदता हूं। जीएसटी रिफॉर्म्स हे पंतप्रधान मोदींचं क्रांतिकारी पाऊल। यामुळे देशांतर्गत मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल यामुळे पडेल। या निर्णयासाठी पंतप्रधानांचे आभार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर 4 ते 5 जणांकडून हल्ल्याचा प्रयत्न। हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा। मला कुणीही थांबवू शकत नाही, सदावर्तेंची प्रतिक्रिया। गाडीवरील हल्ल्यामुळे मला कुणीही थांबवू शकत नाही। धनगर बांधवांचं आरक्षणही कुणी थांबवू शकणार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। हल्ला जरांगेंच्या समर्थकांनी केल्याचा सदावर्तेंचा आरोप। हल्ल्यांनी सदावर्तेंना थांबवू शकत नाही आणि हल्ल्यांमुळे माझ्या धनगर भावांचं आरक्षण कोणी थांबवू नाही, कारण मा अहिल्यादेवी होळकरांचे आम्ही वंशज आहोत। जालन्याच्या मंठामध्येही गुणरत्न सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न। काही तरुणांनी सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणांना हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। यात जर काय माझा गुन्हा असेल तर मला अटक करा, मला जेलमध्ये टाका। मी काही गुन्हा केला असेल, त्यानं काही पैसे दिले असतील किंवा मी काही लाचखोरी केली असेल, मला जेलमध्ये टाकावं। हे बघा, मला बदनाम करणे याच्या व्यतिरिक्त या क्लिपमध्ये दुसरं काही नाही। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार यांच्याकडून हाकेंची पाठराखण। त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे। यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत। हे काय वाईट आहे? काय फुकट झाले काय? मग हे एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे